निसर्गाच्या सानिध्यात पत्रकार संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. वनभोजनाचा पत्रकार बांधवांनी घेतला आस्वाद. उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने 1 फेब्रुवारी 2026 रोजी रोज रविवार ह्या दिवशी वनभोजन व दैनिक एकमतचे पत्रकार संजय देशमुख गोळेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून शुभेच्छा देऊन निसर्गाच्या सानिध्यात पत्रकार बांधवांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला. तेलंगावाडी येथील माजी सरपंच तथा शेतकरी सुरेश मामा बास्टे यांच्या शेतामध्ये 1 फेब्रुवारी रोज रविवार ह्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचे आयोजन उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी मारतळा येथील एकमतचे पत्रकार संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. उस्माननगर परिसरातील पत्रकार बांधव नेहमी आपल्या कार्यात व्यस्त असतात. सुट्टीच्या दिवशी विरंगुळा म्हणून एकत्र बसून गप्पा मारून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घातला आणि आयोजित करण्यात आलेल्या वनभोजनात भाकरी, वांग्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. यावेळी सुरेश मामा बास्टे, बालाजी पुंडाजी घोरबांड, अमीन शहा फकीर तसेच संगमेश्वर बाच्चे, देवीदास डांगे, गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे, सूर्यकांत माली पाटील, सूर्यकांत वाघमारे, अमजद पठाण, माणिक भिसे, शुभम डांगे, लक्ष्मण पांडागळे, गजानन देवणे, साईनाथ केते, सूर्यकांत वाघमारे, संजय देशमुख, गौस वाडेवाले, धम्मानंद कांबळे, करण पोकले, हरी आडबे, भगवान आडबे आदींची उपस्थिती होती व उस्माननगर, शिराढोण, मारतळा व बारूळ येथील पत्रकार बांधव वाढदिवसानिमित्त व वनभोजनासाठी उपस्थित होते. वनभोजनासाठी सर्व पत्रकारांना जागा दिल्याबद्दल शेतकरी सुरेश मामा बास्टे यांचे पत्रकार बांधवांनी आभार मानले. निसर्गाच्या सानिध्यात पत्रकार